आज आपण बघूयात आणीबाणी विषय जी येते भाग 18 मध्ये. यात आर्टिकल येतात 352 पासून तर 360 पर्यंत. आणीबाणीचे 3 प्रकार असतात. एक राष्ट्रीय आणीबाणी येतं, ते आर्टिकल 352 मध्ये आहे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट मध्ये येते आणीबाणी, तर ते आर्टिकल 356 मध्ये आहे. आणि त्यानंतर येते वित्तीय आणीबाणी, जे आर्टिकल 360 मध्ये आहे. आता आपण सुरुवात करूयात राष्ट्रीय आणीबाणीपासून, जे आर्टिकल 352 मध्ये आहे. तिची घोषणा राष्ट्रपती करतात. कारण कोणतं असू शकतं? युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव. त्यानंतर संसदेची मान्यता बघितली तर घोषणेपासून 1 महिन्यात ती द्यावी लागते. त्यानंतर मान्यतेचे बहुमत बघितले तर विशेष बहुमत लागते दोन्ही सभागृहांमध्ये. कालावधीत वाढ जर लागली तर एका वेळी 6 महिने करता येते. महत्तम कालावधी बघितला तर तो अनिश्चित काळ असतो. समाप्तीची घोषणा राष्ट्रपती किंवा लोकसभा साध्या बहुमताने ठराव मंजूर करून करते. त्यानंतर बघूयात आपण राष्ट्रपती राजवट आणीबाणी, जी येते आर्टिकल 356 मध्ये. तिची घोषणा पण राष्ट्रपतीच करतात. कारण कोणतं असू शकतं? तर त्यात राज्यघटनेला धरून चालत नाही किंवा राज्य केंद्राचे निर्देयन पाळत नाही. संसदेची मान्यता घोषणेपासून 2 महिन्यात द्यावी लागते. मान्यतेचे बहुमत साधे बहुमत लागते दोन्ही सभागृहांमध्ये. आणि कालावधीत वाढ एका वेळी 6 महिने करता येते. त्यानंतर महत्तम कालावधी बघितला तर जास्तीत जास्त 3 वर्ष. त्यानंतर समाप्तीची घोषणा राष्ट्रपतीच करतात. आता आपण बघूयात वित्तीय आणीबाणी. ती येते आर्टिकल 360 मध्ये. तर तिची घोषणा पण राष्ट्रपतीच करतात. कारण कोणतं असू शकतं? देशाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात असल्यावर. संसदेची मान्यता घोषणेपासून 1 महिन्यात असते. मान्यतेचे बहुमत साधे बहुमत असते दोन्ही सभागृहांमध्ये. त्यानंतर कालावधीत वाढ अनिश्चित काळ असतो. महत्तम कालावधी अनिश्चित असतो. त्यानंतर समाप्तीची घोषणा राष्ट्रपतीच करतात. या सगळ्यांमध्ये मान्यतेचे बहुमत म्हणजे विशेष बहुमत हे फक्त राष्ट्रीय आणीबाणीला लागते. बाकी राजवट आणि वित्तीय आणीबाणीला साधे बहुमतच लागते, हे आपण बघितलं. त्यानंतर येते 38वी घटना दुरुस्ती 1975ची. वेगवेगळ्या कारणावरून वेगवेगळ्या आणीबाणीची घोषणा करता येईल. आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, वित्तीय आणीबाणी यांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही. त्यानंतर येते 42वी घटना दुरुस्ती 1976ची. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संपूर्ण भागासाठी किंवा एखाद्या भागासाठी करता येते. एखाद्या भागासाठी आणीबाणी घोषित झाल्यावर त्या भागाच्या बाहेर देखील केंद्राचे अधिकार लागू राहतील. त्यानंतर येते 44वी घटना दुरुस्ती 1978ची. आणीबाणी घोषणेचा तिसरा आधार अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र उठाव समाविष्ट केला. आणीबाणीची घोषणा करताना कॅबिनेटच्या लेखी निर्णयानेच करावी लागते. आणीबाणीच्या संसदीय मान्यतेचा कालावधी 2 महिन्यावरून 1 महिने करण्यात आला. आणीबाणीच्या संसदीय मान्यतेसाठी साध्या बहुमताऐवजी विशेष बहुमत असेल. राष्ट्रपती राजवट 1 वर्ष पुढे ढकलण्यासाठी त्यावेळी संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण राज्यात किंवा राज्याच्या भागात राष्ट्रीय आणीबाणी अंमलात असावी आणि निवडणूक आयोगाने प्रमाणित करावे की संबंधित राज्याच्या सार्वत्रिक निवडणुका होणे अडचणीचे असून राजवट चालू ठेवावी. आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, वित्तीय आणीबाणी यांना न्यायालयात आव्हान देता येईल. आता आपण बघूयात राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम. तर त्यात राज्य सरकार पूर्णपणे केंद्राच्या अधिकाराखाली येते. राष्ट्रपती केंद्राकडून राज्याला येणाऱ्या महसुलात बदल करू शकतात. राज्य सरकारचे अस्तित्व नष्ट होत नाही. संसद कायद्यान्वये लोकसभा प्लस विधानसभा यांचा कार्यकाळ एक वेळी 1 वर्षासाठी वाढवता येतो. असा किती वेळा वाढवता येतो? राष्ट्रपती राज्यासाठी अध्यादेश काढू शकतात. राज्याचा कायदा करण्याचा अधिकार नष्ट होत नाही. आता आपण बघूयात राष्ट्रीय आणीबाणीचा FR व परिणाम. आर्टिकल 358 सांगते आर्टिकल 19 मधील FRचे निलंबन. बाह्य आणीबाणी दरम्यान आपोआप आर्टिकल 19 स्थगित होते. समाप्तीनंतर आपोआप जीवित होते. संपूर्ण कालावधीत स्थगित होते. संपूर्ण देशात स्थगित होते. नंतरही नाही. अशा काळात संसदेने केलेल्या कायद्याला FRचे उल्लंघन न्यायालयात आव्हान देता येत नाही. आता आपण बघूयात आर्टिकल 359. आणीबाणीच्या दरम्यान आर्टिकल 20 व 21 कधीच स्थगित होत नाही. FRच्या बजावणीला स्थगिती राष्ट्रपती आदेश काढतात आणि आदेशाने कालावधी ठरवला जातो. आदेशात उल्लेख असलेले FRची बजावणी स्थगित होते. हक्क चालू असतात. आदेश केव्हाही मागे घेता येतात. आता बाह्य प्लस अंतर्गत आणीबाणी असू शकते. अशा संसदीय कायद्यास आव्हान देता येत नाही. आता आपण बघूयात राष्ट्रपती राजवटीचे परिणाम. तर यात उच्च न्यायालयात कोणताही बदल करता येत नाही. शासन पूर्णपणे राष्ट्रपतींच्या हातात येते. त्यांच्या वतीने राज्यपाल, मुख्य सचिव राज्य चालवतात. राज्यांचे मंत्रिमंडळ विसर्जित होते. त्यानंतर विधानसभेत बघितलं तर ती विसर्जित होते. विसर्जित झालं तर राजवटीच्या समाप्तीनंतर नवीन निवडणुका होतात किंवा निलंबित होते. समाप्तीनंतर विधानसभेचे पुनर्जीवन सुरू होते. आता आपण बघूयात वित्तीय आणीबाणीचे परिणाम. तर त्यात केंद्र शासन राज्यांना वित्तीय शिस्तीच्या पालनाचे आदेश देतात.
केंद्र शासन प्लस राज्य शासन यांच्या अधिकारी वर्गाच्या वेतन व भत्ते घट घडवून आणतात. त्यानंतर न्यायाधीश वेतन प्लस भत्ते घट घडवून आणतात. त्यानंतर राज्यांची धनविधेयके प्लस वित्तीय विधेयके राष्ट्रपतींच्या विचारार्थ रोखून ठेवण्यात येतात. आता या सगळ्यांमध्ये विशेष राज्यांच्या तरतुदी झाल्या आहेत त्या आपण बघूयात. आर्टिकल 371 सांगते महाराष्ट्र व गुजरात 7वी घटना दुरुस्ती 1956ने तरतूद आणलेली आहे. त्यानंतर आर्टिकल 371A सांगते नागालँड 13वी घटना दुरुस्ती 1962 नुसार. त्यानंतर आर्टिकल 371B सांगते आसाम 22वी घटना दुरुस्ती 1969. त्यानंतर सी सांगते मणिपूर 27वी घटना दुरुस्ती 1971. त्यानंतर डी सांगते आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा 32वी घटना दुरुस्ती 1973 नुसार. त्यानंतर ई सांगते आंध्र प्रदेश, ती पण 32वी घटना दुरुस्ती 1973 नुसार. त्यानंतर आर्टिकल 371F सांगते सिक्कीम 36वी घटना दुरुस्ती 1975 नुसार. त्यानंतर आर्टिकल 371G सांगते मिझोरम 53वी घटना दुरुस्ती 1986 नुसार. त्यानंतर आर्टिकल 371H सांगते अरुणाचल प्रदेश 55वी घटना दुरुस्ती 1986 नुसार. त्यानंतर आय सांगते गोवा 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार. त्यानंतर आर्टिकल 371J सांगते कर्नाटक 98वी घटना दुरुस्ती 2012 नुसार. हे आपण बघितलं विशेष राज्यांच्या तरतुद्या. आणि यासोबतच आपण आणीबाणी हा टॉपिक संपविला आहे. थँक्यू.